Good morning, students. Now we are starting our today's lecture. So today we are going to discuss about the very important point. This is the units of classification. In previous lecture, we have already started the chapter systematics of living organism, in which some important concepts we have already completed, in which we completed what is the systematics, of living organism, in which what is the taxonomy, then what are the categories, what is the definition of category, what is the taxonomic hierarchy, and some points which is related to the biological classification. Okay, तर मागील तासामध्ये आपण बऱ्याचशाच गोष्टी अभ्यासलेल्या आहेत की टॅक्झॉनॉमिक हायरार्ची काय असते, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आपण ऑलरेडी कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आज आपण जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो बघणार की युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये युनिट्स ऑफ टॅक्झॉनॉमिक हायरार्चीमध्ये आपण बघितले की तर त्याच्यामध्ये व्हॉट इज टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. टॅक्झॉनॉमिक हायरार्ची इज द अरेंजमेंट ऑफ द कॅटेगरीज इन अ सिस्टमॅटिक मॅनर. म्हणजे सिस्टमॅटिकली ऑर्गॅनिझमची किंवा कॅटेगरीची जी अरेंजमेंट आहे त्याला टॅक्झॉनॉमिक हायरार्ची असं म्हणतोय. आणि त्या टॅक्झॉनॉमिक हायरार्ची मधली प्रत्येक ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे की ज्याला आपण कॅटेगरीज असं म्हणतोय. म्हणून इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्या एका किंगडमला फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस ह्या काय टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत, रँक्स आहेत. आणि याच्यासाठीच आपण युनिट्स सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, तर हे कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण ह्या टर्म्स कुठं वापरतोय, फॉर व्हॉट पर्पज वी यूज सच टर्म्स, तर त्याच्यावरून त्याची मिनिंग आपण काढतोय. तर टॅक्झॉनॉमिक हायरार्चीमध्ये ह्या लेवल्स आहेत, रँक्स आहेत, ज्याला आपण कॅटेगरीज असं म्हणतोय. त्याच आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये, युनिट्स ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी याची मांडणी आपण अशा पद्धतीच करतो. सगळ्यात वर जे असणार आहे the topmost category, this is the kingdom. Below the kingdom, in case of animal we use the phylum term. In case of any plant we use the division. Okay, below the division which category or which unit, this is the class. Below the class order is there, below the order family is there, below the family genus is there, and below the genus species is there. म्हणजेच काय, तर ह्या युनिट्स ऑफ वन क्वेश्चन अराइज टू यू, ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो तुमच्यासाठी की युनिट्स ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपण काय लिहायचं, तर जनरली आपण तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता, विच इज स्टार्टेड फ्रॉम द किंगडम, फायलम और डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस, अँड ऑल ऑफ दिस टर्म्स which is termed as the units of classification. त्याला आपण युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन राईट करा असा प्रश्न विचारला की बिंदास तुम्ही अशा पद्धतीची मांडणी करायची. ओके, हे झालं युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, युनिट्स ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि याच्याच नंतर आपल्याला हे सुद्धा पाहणं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो अबाउट व्हॉट आर द टर्म्स और व्हॉट आर द युनिट्स विच सजेस्ट दॅट, म्हणजे ते काय सांगू इच्छित आहे. तर त्याच्या डेफिनेशन्स आणि त्याच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण घेऊया स्पेसिस. ओके, सो व्हॉट इज स्पेसिस. स्पेसिस is the group of organism. What is species? It is the group of organisms that can be able to interbreed and produce fertile individuals or offspring. ओके, म्हणजे काय, व्हॉट इज स्पेसिस. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच कॅन एबल टू इंटरब्रीड, म्हणजे ते एकमेकांशी रिप्रोडक्शन करून दे प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग और इंडिव्हिज्युअल, म्हणजे त्याच्यामध्ये अशी कॅपॅसिटी की ते इंटरब्रीड होऊन एक नवीन जीव, त्यांच्यासारखाच एक नवीन जीव तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. आणि अशा ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला आपण स्पेसिस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल डॉग जे आहेत त्याच्यामध्ये मेल फिमेल हे असतात आणि त्यांचा एक ग्रुप आहे
डॉगचा. ओके, आणि ते एकमेकाशी इंटरब्रीड करून एक नवीन डॉग्स तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तर त्याला आपण डॉगची स्पेसिस असं म्हणतो. ह्युमन बिईंग ज्याला आपण होमो सपायन्स, सायंटिफिक नाव त्याचं होमो सपायन्स आहे. तर सपायन्स इज द स्पेसिस ज्याच्यामध्ये ह्युमन बिईंग मेल आणि फिमेल एकत्रित राहतात, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे आणि दे कॅन एबल टू इंटरब्रीड. ते इंटरब्रीड करून नवीन जीव दे एबल टू प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग वर फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स, की त्याला आपण काय म्हणतो स्पेसिस असं म्हणतो. आणि ही झाली डेफिनेशन ऑफ स्पेसिस. आणि त्याचे एक्झाम्पल होमो सपायन्स सपायन्स हे तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, अदर एक्झाम्पल्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन द स्पेसिस. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो, स्पेसिस काय, इट इज द लोवेस्ट कॅटेगरी ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची लोवेस्ट कॅटेगरी ऑफ लोवेस्ट रँक ज्याला आपण स्पेसिस म्हणतो, विच इज रिप्रेझेंटेड बिलो द जीनस. जीनसच्या खालची स्पेसिस आहे. ओके, तर ही स्पेसिस संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीचं असते. आणि ते ज्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे तो नॅचरल कंडिशनमध्ये फर्टाईल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करण्याची योजना आहे. आणि इन द मॉडर्न टॅक्झॉनॉमी, व्हॉट इज टॅक्झॉनॉमी, सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ द कॅटेगरी ज्याला आपण टॅक्झॉनॉमी असं म्हणतो. तर याच्या ह्या स्पेसिस काय आहेत, त्याच्या खाली सुद्धा काही रँक्स आहेत. त्याच्यामध्ये सब स्पेसिस आहे, व्हरायटीज आहेत. ते इन डिटेलमध्ये ज्यावेळी आपण स्टडी करत असतो त्यावेळी आपल्याला याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. ओके, आफ्टर दॅट त्याच्यानंतर बघूया जीनस. व्हॉट इज जीनस, तर याची डेफिनेशन आपण एक व्हेरी सिंपल मेथडमध्ये आपण करू शकतो. इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड स्पेसिस. ठीक आहे, इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड स्पेसिस. कशाची डेफिनेशन बघतोय आपण, जीनसची. बायोनॉमियल नोमेनक्लेचर मध्ये जीनस आणि स्पेसिस दोनच याच्यामध्ये नाव आहे. इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड स्पेसिस, म्हणजे अशा वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. जसे टायगर एक वेगळी स्पेसिस आहे, लिओपार्डची एक वेगळी स्पेसिस आहे, परत लायनची एक वेगळी स्पेसिस आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या स्पेसिस एका ग्रुपच्या अंडर लोकेट केल्या जातात आणि त्याला आपण काय म्हणतो, जीनस असं म्हणतो. बट they cannot interbreed. They cannot interbreed. म्हणजे काय, तर लायन आणि लिओपार्ड हे एकमेकांशी इंटरब्रीड करू शकत नाही, पण त्यांचे ग्रुप्स वेगवेगळे आहेत, ते एकाच ग्रुपमध्ये मोठ्या करतात, त्याला आपण जेनस म्हणतो. म्हणूनच इथं काय म्हटलं जातं, जेनस इज द लार्जेस्ट ग्रुप. जेनस इज द लार्जेस्ट group or larger group than species. है ना, स्पेसिस पेक्षा एक मोठा ग्रुप आहे की ज्याला आपण काय म्हणतोय, जीनस असं त्याचं नाव दिलेलं आहे. ओके, सॉरी, त्याला आपण काय नाव दिलं, जीनस. आता जीनस इज द टॅक्झॉनॉमिक रँक और कॅटेगरी. जीनस काय आहे, टॅक्झॉनॉमिक हायरार्की मधले एक रँक आहे किंवा एक कॅटेगरी आहे किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आपण ह्याला टर्म केलं तर, आणि हे युनिट ऑफ क्लासिफिकेशन असंही त्याला म्हटलं जातं. ओके, आणि याच्यामध्ये काय असतं की मॉर्फोलॉजिकली सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असणाऱ्या स्पेसिसचा हा एक जीनस, हा एक ग्रुप आहे. त्याचं उदाहरण जर आपण बघितलं तर टायगर, लिओपार्ड, लायन ऑल थ्री बिलॉंग्स टू सेम जीनस पॅन्थेरा. म्हणजे समजा पॅन्थेरा एक स्पेसिस जीनस आहे. जीनस कुठले आहे, जीनस पॅन्थेरा. पॅन्थेरा ही जीनस असली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसिसचा ग्रुप आहे जे एकसारखा आहे. जसे की टायगर आहे, लिओपार्ड आहे किंवा लायन आहे. एक मॉर्फोलॉजिकली सिमिलर आहेत पण एकमेकांशी ते काय करू शकत नाही, इंटरब्रीड करू शकत नाही. अशा स्पेसिसचा ग्रुप जो लार्जर दॅन स्पेसिस आहे त्याला आपण पॅन्थेरा म्हणतो. आणि पॅन्थेरा काय, जीनस आहे. ओके, तसंच फ्लॉवर्स मध्ये असतं, तसेच वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथं दिलेलं आहे, पुस्तकामध्ये सुद्धा तुमच्या दिलेलं आहे. ओके, आता देन जीनसच्या वरची जे आहे, अबाउट टू जीनसच्या वरची जर आपण बघितली, द लार्जर दॅन द जीनस कॅटेगरी जी आहे की ज्याला आपण फॅमिली असं म्हणतो. सो व्हॉट इज फॅमिली,
फॅमिलीला ही डेफिनेशन अशा पद्धतीने आपण करू शकतो. इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जीनस. म्हणजे काय? इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जीनस. फॅमिली. इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जीनस. क्लोजली रिलेटेड जीनसचा जो ग्रुप आहे त्याला आपण फॅमिली असं म्हणतो, विच इज रिप्रेझेंटेड इन बायोलॉजिकल क्लासिफिकेशन अबाउट द फॅमिली, अबाउट द जीनस. जीनसच्या वरचा जो ग्रुप आहे विच इज लार्जर दॅन द जीनस, हो ना, तर त्याला आपण काय म्हणतोय? फॅमिली असं म्हणतोय. इट इज वन ऑफ द मेजर हायरार्चिकल टॅक्सॉनॉमिक रँक. ही एक टॅक्सॉनॉमिक रँक आहे. अ फॅमिली रिप्रेझेंट्स अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा. म्हणजे जनरा म्हणजे जीनस. जीनसच्या क्लोजली रिलेटेड ग्रुपला आपण काय म्हणतो? फॅमिली म्हणतो. फॉर एक्झाम्पल जनरा लाईक हिबिस्कस, गॉसिपियम, सीडा, बॉम्बेक्स आर इन्क्लुडेड इन द सेम फॅमिली माल्व्हिस. आता याचं उदाहरण घेऊया. एक्झाम्पल कुठली फॅमिली आहे? फॅमिली माल्व्हिसी. माल्व्हिसी फॅमिली आहे. इट इज द ग्रुप ऑफ क्लोज रिलेटेड जीनस. मग आता हे जीनस कुठले आहेत बघा. हे सगळे काय आहेत? जीनस आहेत किंवा जेनर असं म्हणतो याला. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले जीनस आहेत बघा. हिबिस्कस आहे. हिबिस्कस जसं रोजा सायन्सेस आपण बघितलेलं आहे, जे जास्वंदीचं झाड आहे ते आपण बघितलेलं आहे. हिबिस्कस. त्याच्यानंतर दुसरं कुठलं? गॉसिपियम. गॉसिपियम आहे. ओके. कुठला आहे सेकंड? गॉसिपियम नंतर सीडा आणि बॉम्बॅक्स. सीडा आणि शेवटी बॉम्बॅक्स. म्हणजे हे काय आहेत सगळे? हिबिस्कस हा एक जीनस आहे. हा काय आहे? जीनस आहे. सीडा काय? जीनस आहे. जेडा काय? जीनस आहे. हे मॉर्फोलॉजिकल सिमिलर म्हणजे समवॉट सिमिलर कॅरेक्टरिस्टिक असणारे हे जीनसचा एक क्लोजली रिलेटेड ग्रुप आहे की त्याचं मिळून काय तयार होतंय? एक फॅमिली तयार होते. त्या फॅमिलीचं नाव माल्व्हिस. माल्व्हिसीच्या अंडर वेगवेगळ्या काय जीनस आहेत. म्हणजे काय? व्हॉट इज फॅमिली? फॅमिली इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जीनस और जेनरा. दिस इज कॉल्ड एज द माल्व्हिसी. हे त्याचं उदाहरण झालं. देन वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. दिस इज द ऑर्डर. आता सिंपल डेफिनेशन आपण याचे काय करू शकतो? व्हॉट इज ऑर्डर? ऑर्डर इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड. काय येणार आहे इथं? ग्रुप ऑफ क्लोजली काय बघतो आपण? ऑर्डर. इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिलीज. काय येणार आहे इथं? क्लोजली रिलेटेड फॅमिली. क्लोज रिलेटेड फॅमिलीचा एक जो ग्रुप आहे क्लोजली रिलेटेड त्याला आपण ऑर्डर म्हणतो ना. ऑर्डर इज प्लेड इन बायोलॉजिकल क्लासिफिकेशन युनिट ऑफ क्लासिफिकेशन अबाउट द फॅमिली. फॅमिलीच्या वरच्या बाजूला आणि बिलो द क्लासच्या खालच्या बाजूला जो प्लेस केलेला त्याला ऑर्डर असं म्हणतो. मग एक ऑर्डर आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काय असणार आहेत? फॅमिलीज असणार. म्हणजे वेगवेगळ्या फॅमिलीज असणार आहेत. ओके. तर त्याला आपण ऑर्डर म्हणतोय. ऑर्डर संदर्भात मी तुम्हाला सांगितलं it is a taxonomic rank. It is also taxonomic rank which is used in the classification of organism. त्याला आपण म्हणतो in order to group the closely related families showing definite affinities. For example, family Papaver, Brassicaceae, Caparidaceae, etc. Parietal placentations are grouped in this order. Parietals. Families dogs, cats are different. They belong to same carnivora. म्हणजे काय तर अशी एक ऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅमिलीज काय केले जातात? ग्रुप केले जातात. तर त्याला आपण ऑर्डर असं जनरली म्हणतो. आता ऑर्डर नंतर काय असणार आहे? क्लास. काय असणार आहे? क्लास. क्लासची डेफिनेशन पण आपण काय करू शकतो? इट इज द ग्रुप ऑफ क्लोज रिलेटेड. काय करू शकतो? इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड. काय असणार आहे? क्लोजली रिलेटेड ऑर्डर असणार आहे, है ना. आता फॉर एक्झाम्पल इन्सेक्टा क्लास कुठला आहे?
क्लास इन्सेक्टा. त्या क्लास इन्सेक्टामध्ये नियर अबाउट 34 ऑर्डर्स इन्क्लूड आहेत. इथे क्लास इन्सेक्टामध्ये 34 ऑर्डर्स आहेत आणि अशा ह्या 34 ऑर्डरचा एक ग्रुप आहे की ज्याला आपण क्लास म्हणतो आणि क्लास त्याचं एक्झाम्पल आहे इन्सेक्टा. ओके, इन्सेक्टा है ना. तर बघा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्लास. क्लास इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्डर्स. फॉर एक्झाम्पल क्लास इन्सेक्टा की ज्याच्यामध्ये 34 ऑर्डर्स असतात. आणखी दुसरी इन्फॉर्मेशन काय, इट इज ऑल्सो द rank or level of the biological classification we use for the taxonomic study. Taxonomic study साठी आपण हे वापरतो. क्लास कुठं रिप्रेझेंट केला जातो, इन बिटवीन द फायलम अँड ऑर्डर. अबव द ऑर्डर, ऑर्डरच्या वरच्या बाजूला जो असणार आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन युनिट ऑफ क्लासिफिकेशन मध्ये तो काय असणार आहे, क्लास असणार आहे. देन नेक्स्ट इज द फायलम और डिव्हिजन. इन केस ऑफ एनिमल वी यूज द रँक नेम और द category name and this is the काय आहे ते. इन केस ऑफ एनिमल आपण वापरतो फायलम, और इन केस ऑफ प्लांट काय वापरतो, डिव्हिजन. ओके, आता याची डेफिनेशन काय करतो, इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड, काय असणार, क्लोजली रिलेटेड. इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड. फायलमच्या खाली काय, क्लास. ओके, तर क्लास म्हणजे एक असा मोठा काय असणार फायलम असणार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक अशा ऑर्डर्स असणार आहेत की त्याचा ग्रुप असणार आहे की ज्याला आपण फायलम इन केस ऑफ ॲनिमल म्हणतो आणि इन केस ऑफ प्लांट आपण डिव्हिजन असं वापरतो. त्याचे उदाहरण तुम्ही पुस्तकातून ज्यावेळी नोट्स काढणार त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. ओके, आणि शेवटचे किंगडम काय, इट इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड काय असणार, फायलम और डिव्हिजन. याला दुसरं काय म्हणणार, इट इज द लार्जेस्ट कॅटेगरी ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन और टॅक्सॉनॉमिक हायरार्की और युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन मधलं सगळ्यात मोठा आहे. फॉर एक्झाम्पल R.H. विटेकरनं 5 किंगडम सिस्टम सांगितलंय. त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा आहे, किंगडम प्रोटिस्टा आहे, किंगडम फंजाय आहे, किंगडम प्लॅन्टेन, किंगडम ॲनिमल आहे, हो ना. म्हणजे हे 5 किंगडम आहे. त्यातला लार्जेस्ट कॅटेगरी ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन टॅक्सॉनॉमिक हायरार्की युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन असं. आता हे डेफिनेशन्स आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला हे जे युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन हे पाठ करून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण याच्या अकॉर्डिंगली स्पेसिसचा ग्रुप बनवून एक जीनस तयार होत आहे. फॅमिलीच्या मध्ये अनेक जीनस येतात, ऑर्डरच्या मध्ये अनेक फॅमिलीज येतात, क्लासच्या मध्ये अनेक ऑर्डर्स येतात, फायलम किंवा डिव्हिजनच्या मध्ये अनेक क्लास येतात आणि किंगडम मध्ये अनेक फायलम्स येतात, हो ना. आणि 5 किंगडम सिस्टम असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे आपल्याला युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन त्याच्या डेफिनेशन्स पण एक्झाम मध्ये तुम्हाला युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन लिहायला सांगितलं, फक्त युनिट्स ऑफ राईट द युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, तर हे किंगडम टू स्पेसिस पर्यंत करायचं. आता ह्या दोन्हीच्या डेफिनेशन काय आहेत, कारण याच्यावरून MSCET किंवा नीटला प्रश्न येतो, विच इज द लोएस्ट कॅटेगरी ऑफ टॅक्सॉनॉमिक हायरार्की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑर युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. तर लोएस्ट कॅटेगरी जी आहे ती स्पेसिस आहे आणि हायेस्ट कॅटेगरी फ्रॉम द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑर टॅक्सॉनॉमिक हायरार्की इज द किंगडम. ओके, तर आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हेरी वेल. मला मी आशा करतो की सगळ्यांना हे समजलं असेल. इफ एनी डाऊट कॉल मी एनी टाईम. कधी मला तुम्ही कॉल करू शकता, डाऊट्स क्लिअर करू शकता. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.